कीर्तनामध्ये काही सांगावं काही सांगू नये हे प्रत्येक कीर्तनकाराला कळलं पाहिजे. बघा, कीर्तनामध्ये दोन गोष्टी सांगू नयेत. त्या कोणत्या? तर प्रपंचाविषयी कीर्तनामध्ये बोलू नये आणि राजकारणाविषयी कीर्तनामध्ये सांगू नये. प्रपंचाविषयी का बोलू नये? कारण पुढे बसलेले सर्व प्रापंचिकच आहेत आणि त्यांनाच त्यांचे अनुभव काय सांगायचे, म्हणून प्रपंचाविषयी कीर्तनामध्ये बोलू नये. आणि राजकारणाविषयी का सांगू नये? कारण ते आपल्याला रोज 2 रुपयाच्या पेपरामध्ये सुद्धा वाचायला भेटतंय, म्हणून राजकारणाविषयी कीर्तनामध्ये बोलू नये. कीर्तन हे तुम्हाला बरं वाटावं यासाठी असतं का बरं व्हावं यासाठी असतं? बोलत चला बोलत चला का जाऊ मी? बरं व्हावं यासाठी असतं. बघा, कीर्तना म्हणजे काय? तर कीर्तना म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा एक राजमार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे. आणि या कलियुगामध्ये कीर्तन भक्तीचं केली पाहिजे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये बाकीच्या युगातील भक्ती करून चालेल का? तर नाही. बघा, कलियुगामध्ये द्वापार युगातील भक्ती करून चालेल का? कलियुगामध्ये त्रेतायुगातील भक्ती करून चालेल का? कलियुगामध्ये ऐकावे कीर्तन मुखी गावे हरीचे नाम किंवा हरीचे गुण. कलियुगामध्ये कीर्तन भक्तीच केली पाहिजे. परंतु काही लोकांना वेळेचं महत्वच कळत नाही. त्यांच्यासाठी महाराज म्हणतात समय जाणा समय जाणा. परंतु वेळेला महत्व द्या. या कलियुगामध्ये आपल्याला आयुष्य खूप कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, म्हणून या कलियुगामध्ये वेळेला महत्व द्या. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईन. कोणत्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे हे आपल्याला समजत नाही. बघा, एक सावकार होता आणि त्याच्याकडे असे बरेच नोकर होते. काही घर कामासाठी होते तर काही शेत कामासाठी होते. इतका तो सावकार श्रीमंत होता आणि एके दिवशी तो सावकार आपल्या घरी 30-40 लोकांना चहा पिण्यासाठी घेऊन आला. त्यावेळी त्याने नोकराला बोलवलं आणि म्हणाला, जा आणि 30-40 कप चहा घेऊन ये. त्यावेळेस तो नोकर जातो आणि मालकीनबाईला म्हणतो, मालकीनबाई 30-40 कप चहा ठेवा. त्यावेळेस मालकीनबाई म्हणतात, साखर नाही, साखर संपली. त्यावेळेस तो येतो आणि एवढ्या सगळ्या माणसांमध्ये ओरडून म्हणतो, सावकार तुमच्या घरात साखर नाही, साखर संपली. असं म्हटल्यावर त्या सावकाराला काय गुदगुले झाले असतील का? त्या सावकाराला राग आला. सावकार तिथून उठला आणि त्याला एका बाजूला घेतलं आणि सांगितलं, रे अशा गोष्टी हळूच कानामध्ये सांगायच्या असतात, अशा ओरडून सांगायच्या नसतात. त्यावेळेस तो म्हणाला, सावकार माझं चुकलं, मला माफ करा, मी इथून पुढं असंच करत जाईन. एके दिवशी त्या सावकाराच्या कडब्याची गंज पेटली आणि हा लांबूनच होऊ लागला. सावकार कोणत्या तरी मीटिंग मध्ये होते. सावकार म्हणाले, 2 मिनिट थांब. आता 2 मिनिट म्हणता म्हणता 2 तास गेले. त्यावेळेस सावकार मीटिंग मधून बाहेर आले आणि म्हणाले, काय झालं रे? आणि हा हळूच त्यांच्या कानामध्ये म्हणला, तुमच्या कडब्याची गंज पेटली. त्यावेळेस सावकार म्हणाला, अरे मग बोंबलायचं की मग अशीच? त्यावेळेस तो म्हणाला, सावकार तुम्ही नव्हता का म्हणला, अशा गोष्टी झाल्यानंतर कानामध्ये सांगावे लागतात. अरे तुला काय वेळेचं महत्व बित्व कळतं की नाही? साखर संपल्यावरती ओरडत जा आणि कडब्याची गंज पेटल्यावरती कानामध्ये येऊन सांगत जा. तुला काय वेळेचं महत्व बित्व कळतं की नाही? अरे अशा गोष्टी झाल्याच्या नंतर बोंबलावं लागतं. त्यावेळेस तो म्हणाला, ठीक आहे मालक, माझं चुकलं, मला माफ करा, मी इथून पुढं असंच करत जाईन. एके दिवशी त्या सावकाराला मुलगा झाला आणि हा बोंबलतच आला. त्यावेळेस सावकार म्हणाले, अरे बोंबलतोस कशाला? त्यावेळेस तो म्हणाला, सावकार तुम्हाला मुलगा झाला. अरे अशा गोष्टी घरात झाल्याच्या नंतर पेढे वाटावे लागतात. तो म्हणाला, ठीक आहे मालक, माझं चुकलं, मला माफ करा, मी इथून पुढं असंच करत जाईन. आणि एके दिवशी त्या सावकाराची म्हातारीच मेली आणि हा लागला पेढे वाटाय. विठ्ठल विठ्ठल.